पुण्यातील रिअल इस्टेट मार्केट जर पाहायला गेलं तर पुण्याबद्दल तर आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की पुण्याला विद्येचं माहेरघर बोललं जातं. पुण्यामध्ये IT हब आहे. पुण्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया भरपूर आहे. जसं लोकेशन सहित सांगायचं म्हटलं तर खाराडीला ऑलरेडी IT हब आहे, हिंजवडीला IT हब आहे, चाकणला इंडस्ट्रियल एरिया आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे, बरेच लोक पुण्याला प्रेफर करतात. याच्या पुढे काय झालेलं आहे, आता रिसेंटली जर अपडेट पाहायचं म्हटलं तर हिंजवडीमध्ये मायक्रोसॉफ्टने ऑलरेडी 520 करोड रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. तर याचाच अर्थ काय आहे की अजूनही लोक पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी पाहत आहेत. आत्ताची जी जनरेशन आहे जी पुण्यामध्ये पाहते प्रॉपर्टी, त्यांना एक आता लक्झरियस सोसायटी पाहिजे, त्याच्यामध्ये ॲमेनिटीज असल्या पाहिजेत, असे फ्लॅट्स पाहत आहेत. त्यामुळं पुण्यातलं मार्केट फ्युचरच्या दृष्टीनं खूप छान आहे आणि इथून पुढं अपग्रेड होत राहणार आहे. रिझन आहे गव्हर्नमेंट सुद्धा याच्यामध्ये बरेचसे प्लॅन्स घेऊन येत आहे. रिंग रोड घेऊन येणं, एअरपोर्ट्स घेऊन येणं. वाकड ताथोडे एरियामध्ये जर बघितलं तर नवीन IT पार्कमध्ये तुम्हाला इऑन IT पार्क, WTC ऑलरेडी 2 ते 3 वर्षामध्ये फुल फंक्शनल होणार आहेत. त्यामुळे पुण्यातलं मार्केट फ्युचरसाठी खूप सुंदर राहणार आहे. याच्यामध्ये अजून एक पॉईंट ऍड करायचा झाला तर मेट्रो पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये पण फंक्शनल होणार आहे. त्यामुळे पुणे इज राईट टाइम टू इन्व्हेस्ट नाव. पुण्याला जसं आपण विद्येचं माहेरघर बोललं जातं तसंच पुण्याला सांस्कृतिक एक वारसा म्हणून पुण्याला ओळखलं जातं. कारण पुण्याच्या आसपास जर बघितलं तर बरेच गड किल्ले आहेत जिथं आपण फिरायला जाऊ शकतो. पुण्यामध्ये सगळ्या राज्यातले लोक इथं राहिला असल्यामुळं जे आपले सण आहेत ते मोठमोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केले जातात. जसं गणपती उत्सव असू दे, होळी असू दे, गुढीपाडवा असू दे, यासारखे सण दरवर्षी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केले जातात. पुण्यामध्ये मोठमोठे नाट्यगृह आहेत, त्यामुळे जे कलाकार आहेत त्यांना त्यांची कला सादर करण्याचा वाव मिळतो. त्यामुळे तिथं पण त्यांना सगळ्यांना परत एकत्र येण्याची संधी मिळते. पुण्याच्या हवामानाबद्दल जर सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा माझ्यासोबत जे सहकारी होते माझे, ते पुणे सोडून बऱ्याच वेगवेगळ्या सिटीमध्ये गेलेले आहेत. त्यांना मी बऱ्याचदा विचारतो की यार पुणे सोडून गेल्यानंतर कसं वाटतं तुला. त्यांचा एकच क्वेश्चन होता, पुण्यासारखी ग्रीनरी, पुण्यासारखं वेदर, पुण्यात सारखी लोक, इथं जो माहोल आहे हा माहोल कुठंच नाही मिळत. त्यामुळे पुणे राहण्यासाठी एक उत्तम सिटी म्हणून आजपर्यंत मी ऐकलेलं आहे आणि मी स्वतः पुण्यात राहतो. त्यामुळे मला पण तेच जाणवतं की पुणे सोडायला नको, पुणे सोडून बाहेर कुठं जायला नको. पुण्याच्या कनेक्टिव्हिटी बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला पुण्यातून मुंबईला जायचं आहे, तुम्हाला NH4 आहे. पुण्यातून तुम्हाला कोल्हापूरला जायचं आहे, NH4 वाया बेंगलोर तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. तुम्हाला सोलापूरला जायचं आहे, सोलापूरसाठी तुम्हाला हायवे ऑलरेडी बनलेला आहे. तुम्हाला नाशिकला जायचं आहे तर त्यासाठी पण तुम्हाला हायवे ऑलरेडी बनलेला आहे. पुण्यामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला सिटीचा पण फील मिळतोय आणि आपल्या गावाकडची माणसं पण तुम्हाला इथं भेटणार आहे. त्यामुळे पुणे राहण्यासाठी खूप छान आहे आणि खूप उत्तम आहे. याचबरोबर जर पुण्यामधलं तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्टेशन बद्दल सांगायचं म्हटलं तर पुण्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मोठमोठे रोड आहेत. आता सध्या थोडी ट्रॅफिकची चिंता आहे, पण मुंबईच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर मुंबईत ऑलरेडी ओव्हरब्रिजेस बनलेले आहेत. पुण्यामध्ये फ्युचरिस्टिक आहे, 100% बनणार का तर हो 100% बनणार. त्याचप्रमाणे ऑलरेडी मेट्रोचं काम जवळजवळ बऱ्याच ठिकाणी 70 to 80% झालेलं आहे. काय ठिकाणी 100% इम्प्लिमेंट झालेलं आहे, चालू पण आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये सगळीकडे पसरलेलं असणार आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला जायला 1 ते 1.5 तास लागत होता त्याच ठिकाणी तुम्ही आता 30 ते 40 मिनिटात पोहोचणार आहे. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर पिंपरी ते स्वारगेट जायला आधी 1 ते सव्वा तास लागायचा, पण जेव्हापासून मेट्रो चालू झाली पिंपरी ते स्वारगेट, आता तुम्ही 34 मिनिटांमध्ये स्वारगेटला पोहोचू शकता.